बाजूला आपण बघणार आहोत एपी याला, तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत म्हणजे देवान करपुड याला. एक रफ अँड टफ मॅच होईल त्यामध्ये नो डाऊट, कारण दोघांचे एकमेकांचे डावपेच दोघांना माहिती आहेत, कोण कशा प्रकारे खेळतं आणि कोण कशा प्रकारे बॉलिंग करतं हे दोघांना माहिती आहे. त्यामध्ये नो डाऊट डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळले आहेत त्यांचं देखील आपण सरचे स्वागत करतोय यूट्यूबच्या माध्यमातून. नक्कीच जे प्रेक्षक घर बसल्या आपल्या टीव्हीवर किंवा स्मार्टफोनवर या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सरच स्वागत. चला जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या, कारण बॅड लाईटला सामोरं जाईल असं काही कृत्य करू नका, कारण आपल्याला वेळेवर सामने खेळवायचे आहेत त्यामुळे थोडंफार फास्ट खेळायचं आहे. नंबर 1 चा गोंधळी मार्कवर येतोय तो म्हणजे मिस्टर प्रकाश तुंबडे उर्फ एपी या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू बघायला मिळतोय. चंदन येतोय नॉनशॉटकडे आणि स्ट्राईककडे आपण बघतोय देवानंद करपुडे याला. तर प्रकाश गोंधळी मार्कवर मात्र सज्ज होतोय. 3 षटकांची सामना होतोय. बघूया 3 षटकामध्ये किती धावा जमवतोय जय बजरंग पालनापाडा संघ. या सायंकाळच्या सत्रामध्ये 55 इशारा येतोय दोन्ही संघांना. खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट. या मध्ये पहिला चेंडू हाफ टॅकर चेंडू मात्र त्याला पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट लिडिंग घेत आणि पहिला आदरा बसला जातोय ते म्हणजे जय बजरंग पालनापाडा संघाला देवानंद करपुडेच्या रूपाने. गडीबाद गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. शैलेश होतोय नवीन बॅटर बघायला मिळतोय. 0 या धावसंख्येवर पहिला आधार बसला जातोय जय बजरंग पालनापाडा संघाला. शैलेश येतोय नवीन फलंदाज, नवीन बॅटर बघायला मिळतोय. बघूया संघाला गरज आहे. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय गडीबाद झालाय. ओ यावेळेस मात्र निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. 2 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलं जातंय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनला. शत्रक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव, एक चिकी सिंगल बघायला मिळते. 1 धावण्याची मात्र खातं खोललं जात आहे शैलेश मार्फत. संघाचं खातं खोललं जात आहे. मात्र थोडंफार अडचणीत आहे. एक गडी गमावला आतापर्यंत. मात्र येणारी वेळ नक्कीच बघूया काय होतंय काय घडतंय. पुन्हा एकदा डावखोऱ्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय निर्धाव. चंदन आपल्या बघतोय स्ट्रायकनकडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र असफल ठरतोय. ओ याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅटची एज आणि आपण बघतोय शॉट थर्डमॅन फाईट. तो शॉट थर्डमॅन फाईटला मात्र शत्रक्षक होता त्याच्या हातामध्ये विसावला जातोय. जेल गॉन. थँक्यू डीजे.
आता मात्र नवीन फलंदाज मंगेश जाबर येतो खेळण्यासाठी. त्यांच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओ याला मात्र हलक्या रीतीने स्टेअर करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. एक षटकाची समाप्ती झाली आहे. धाव संख्या आहे ती म्हणजे 1 धाव आणि गडी बाद झाले ते म्हणजे 2. थोडस बिकट परिस्थितीमध्ये संघ अडचणीत सापडलाय. मात्र बघूया काय होतंय 2 षटकामध्ये काय होईल, काय घडामोडी घडतील. तोपर्यंत एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊ मैदानाच्या. कम ऑन डीजे. थँक यू डीजे. तर धावसंख्या ती म्हणजे 1 धावा, 1 षटक संपलेलं आहे. प्रकाश एपी मार्फत ते षटक हाताळलं. 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं प्रकाशला. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे अजय येतोय. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर. हो याला मात्र चेंडूला खेळलं या एक्स्ट्रा कव्हर रिजनला छत्रशी येतोय आधी लोखंडे. तोपर्यंत 1 धाव मिळाले होते. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पाहिजे ती म्हणजे 2 या आकड्यावर गडी बाद झाले ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. थोडंफार आता मात्र संयम आणि फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज. यावेळी मात्र चेंडूला मात्र भिरकावलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार नक्कीच जो झेल पकडला त्याने यायचा आहे. आयवा कॅच. यस साहिल होते तिकडे. नक्कीच थँक्यू डीजे. आयवा कॅच घेतलाय. लगेचच यायचं आहे. आपण बघतोय आयवा कॅच साठी लगेच 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले जात आहे. इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. आपण बघतोय गणूजी दिवा आणि लहू घोष यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे आयवा कॅच साठी. आणि चांगला झेल पकडला होता आपण बघितलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बाहेर आयवा कॅच. त्या मुलाला आपण लगेच बोलूया. साहिल दळवी होते ते. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न शत्रक्षक आहेत. प्रकाश आपी तुंबडा चुकी करणार नाहीत. गडी बाद. थँक्यू डीजे. थोडासा बिकट परिस्थितीमध्ये बघायला मिळतोय जय बजरंग पालनापाडा संघ. 10 धावा झाले. 3 गडी बाद झालेत. पार्टनरशिप बिल्ड करणं फारच गरजेचं असेल पालनापाडा संघासाठी. मात्र ही पार्टनरशिप जी आहे ती अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळत नाहीये. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये बघूया किती धावा जमवतोय डावखुर. आता आपल्याला फलंदाज सूरज येतोय नवीन फलंदाज. हो याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू पडतोय आणि अपस्टिक वर चेंडू बघायला मिळतोय. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. सुंदर अप्रतिम चेंडू बघायला मिळाला. हो याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळलं जातं या पॉइंट क्षेत्रामध्ये. शतषक आहेत. चांगले शतरक्षण बघायला मिळतं. 1 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या ती म्हणजे 11 धावा. 3 गडी बाद. धावसंख्या आहे ती म्हणजे 11. डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच या मैदानाच्या. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. उत्तम येतोय, नंबर 3चा गोलंदाज येतोय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत वन बफने चेंडूला मात्र कलेक्ट केला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या आकड्यावर शेवटचं षटक. आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये बघूया किती धावा जमवतोय. पहिल्या चेंडूवर तर 2 धावा आलेत. यावेळी मात्र आपण एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये चुकी करणार नाहीत. गडी विकेट बाधतोय. गॉन. तर कान्हा स्पोर्ट पाय संघ जर तुम्ही असाल तर पॅव्हलियन बॉक्सची संपर्क साधत आहे. आयोजक आहेत ते तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. विनंती करतोय कान्हा स्पोर्ट पाय संघाचा कर्णधार. धावसंख्या आहे 13 धावा. गडी बाद झाले म्हणजे 4 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अपस्टिक वर चेंडू हाताळला जातो जास्तीत जास्त. बघा प्रकाश ॲपी जो आहेत नक्कीच यष्टीरक्षा मागे नक्कीच चांगलं नक्कीच लीड करत असतात. हो याला मात्र चांगला चेंडू म्हणावं लागेल. एक धाव पळून पूर्ण केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव मिळेल. एक धावपेक्षा जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे पटकेपासून थोडंफार वंचित ठेवलंय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडू लोमॅट प्लॅन मध्ये पडला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. संत आणि मी म्हणेन क्षेत्ररक्षक पूर्णपणे आरामात आला आणि चेंडूला उचललं आणि नक्कीच प्रकाश यांच्याकडे चेंडू सुखरूप केला. चेंडू 2 धावांची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या आकड्यावर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू वाहतो निर्धाव. डीजेला थोडंफार थांबवतोय ज्याने साहिल दलवी याने यायचं आहे ज्याने आयवा कॅच घेतला होता 200 रुपयाचा पारितोषिक. मी गणू दिवा यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते नक्कीच त्यांना वितरित करायचं आहे. नक्कीच 200 रुपयाचा मानकरी ठरला आहे. यस 200 रुपये द्यायचं आहे. नक्कीच बाबू तुझं नाव काय? साहिल. नक्की 200 रुपयाचं तू पारितोषिक पटकावलेस. असा आदिवासी समाजाचा कुठचा खेळाडू तुला आवडतो? आदिवासी खेळाडूचं नाव सांगायचं आहे. विकेट प्लेयरचं नाव सांगायचं आहे. कोण आवडतो आवडता खेळाडू? आता तू मॅच एवढा बघतोस. पवन केने. पवन खेने आवडतो. नक्कीच आता मला 200 रुपये मिळाले तर याचं तू काय करणार? ठेवणार. नक्कीच तो ठेवणार. खाणार नाही का? खाणार. खूप फार शुभेच्छा असतील. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. चिटांचा ड्रॉ होतोय. दोन्ही संघ विजेते आहेत. त्यांना मी विनंती करतोय विजेता संघ चला वालायपडा टीम प्रदीप भोईर चला घाई करायची आहे.
चला इनिंग मध्ये आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. चला आपल्याला माहिती असायला हवं की 3 षटक संपल्यानंतर आपण चिट्ट्यांचा ड्रॉ हा करत असतो. चला या लवकर या. चिट्ट्यांचा ड्रॉ केला जाईल. युक्त 11 वालायपाडा, प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा आणि विजय संघ अशा बघा इथे मात्र सूचित करण्यात येते आयोजकामार्फत आता जे ओव्हर जे सामने होतील ते 2 ओव्हरचा होईल. शेवटचा सामना आहे तो 3 ओव्हरचा खेळवण्यात येईल. इथे मात्र आपण बघतोय चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय. एक एक प्रतिनिधी लक्ष आहे ना. ओके ओके. पहिल्यांदा 2 उचलल्या जातील आणि शेवटची राहील त्याला बाय असेल. यस 2 उचल. हा ठीक आहे. हा ती बघ काय येतं बघ. प्रोस्पोर्ट लाईन पडा. युती 11 वालय पाडा नक्कीच. आणि विजयी संघाला बाय आहे. नाणेफेक करून घ्यायच्या लगेच. प्रभाकरजी दिवा यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेक केली जाईल. 2 षटकांचा सामना असेल. ठीक आहे. एका बाजूला युती 11 वालय पाडा तर दुसऱ्या बाजूला प्रोस्पोर्ट लाईन पाडा. जबरदस्त फॉर्मात आहे दोन्ही संघ कारण काही होऊ शकतं. मान्यवर नक्कीच प्रभाकर जीवा दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा दिल्यात. छापाचा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. प्रोस्पोर्ट लाईनीपाडा संघ निर्णय काय असेल. शतरक्षण आणि शतरक्षण 2 षटकाचा सामना असेल. 2 प्रामुख्य गोलंदाज कोण असतील. अजित घरात ना रुपेश पागी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया प्रदीप लोखंडे तिथे मात्र सज्ज आहेत. चला स्पोर्ट्स पाय कानाई स्पोर्ट्स पाय टीम आपण संपर्क साधायचा आहे. चला सामन्याला सुरुवात झालेल्या पहिला चेंडू इथे वाईड हाताला. धावा बनवायच्या आहेत 17 धावा बनवायच्या आहेत. एक माफक आव्हान आहे. चला पाहूया हे माफक आव्हान कुठपर्यंत घेऊन जाईल प्रकाश आदिनाथ. हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला होता. एक सिंगल धाव आली आहे. फेकी खरा बॅकअप येत नाहीये आणि दुसरी धाव देखील ही पूर्ण झालेली आहे. ऑन साईडला जोरगास मारण्याचा प्रयत्न फक्त हलकासा एज लागला. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 2. 17 धावांचा एक माफक आव्हान आहे. यावेळेस बघा बिग हिट केला जातोय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. क्या बात आहे. बघा इथे चेअर बॉय देखील आलाय. षटकार चौकार आल्यानंतर आपल्याला डान्स देखील पाहायला मिळेल. भावेश शाजाकडनं मात्र यावेळेस फटका फसलाय. चंदर चेंडूच्या खाली आलाय आणि चंदर कुठलीही चुकी करत नाहीये. फलंदाज झाल्या बाद प्रकाश बॅक टू द डगआउट. थँक्यू. बघा भावेश करता 100 रुपयाचं प्राइज आलेला आहे.
आणि नक्कीच आणखीन डान्स करेल, आणखीन त्याला बक्षीस मिळेल. नऊ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. भावेश याचा खूप चांगला फटका, चेंडू देऊन जाईल 4 धावा. थँक्यू डीजे. चौकाराला धावफलक 13 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. हा चेंडू इकडे सोडून दिलाय वैभव याने, कारण हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय. पंचाने लगेच दर्शवलाय की हा चेंडू नो असेल, नो बॉल. ते जिंकण्यासाठी फक्त 2 धावींची गरज आहे. आधी याचा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात आल्यात 15, अजूनही बनवायच्या 2. देवानंद येतोय आणि देवानंद याचा आपण पाहतोय चेंडू, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालाय. वैभव कांबळीसाठी संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र मोठा फटका खेळत असताना त्यांनी आपली विकेट गमावलाय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅट्समन इन झालाय गंगाधर, आणि गंगाधर याने फटका देखील खूप चांगला खेळलाय. कदाचित विजयी फटका येतोय गंगाधर त्याच्या बॅट मधून. बघा सकाळच्या सत्रामध्ये देखील विजय फटका त्यांच्या बॅट मधून आला होता, आणि या मॅच मध्ये देखील विजय फटका त्याच्या बॅट मधून आलाय.